स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो वेलकम. ऍक्च्युली आपण नवीन सिस्टमवर थोडं काम करतो आहे, म्हणून थोडं काल आणि आज तुमच्या सपोर्टची गरज लागते. एकदा हे सेटअप व्यवस्थितपणे अरेंज झालं तर सगळ्यांना अजून चांगल्या पद्धतीने या सगळ्या याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकेल. सो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला डिस्टर्बन्स सुरू करताना होत आहे, बट एक वेळा स्टार्ट झालं की आपण स्मूथली सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकणार आहे. ओके. सो पुनश्च एकदा सगळ्यांचा स्माइल 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 वेलकम. भैया, वो जो है ना उनको थोड़ा इधर क्लास के लिए बुलाना था. सो वेलकम. तर आपल्याला काल आणि आज मध्ये कोणी कोणी सफरिंग लिहून झालं? एनीवन जिन्होंने कल अपने लाइफ के सफरिंग को थोड़ा सा खाली कर दिया, ऐसे कौन है? कुणीच नाहीये. काल ट्राय केलं नाही का कोणी कागदावर लिहून? काय वाटतंय खाली? ओके, प्रज्ञा मॅडम अनम्यूट करा. बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. ऍक्च्युली मला हेल्थ इश्यू आहे. ऑक्सिजन चालू आहे माझं. पण कालचं सेशन अटेंड केल्यानंतर 20% मी मॉर्निंगला आज वॉक केलेलं आहे. पाच वा, मिनिटं चालली. खूप छान. खूप. किती सकाळी दिवसानंतर उठली मॉर्निंग वॉकला गेलात? म्हणजे बेड रिडनच आहे समजा. पण आज मी सकाळी 5 पावलं चालली आणि आईला मिठी मारली. आई एकदम खुश झाली. खूप छान. आणि माझी 4 वर्षाची मुलगी आहे, ती म्हणाली, मम्मा वाव, आज तू ऑक्सिजन काढलं. खूप छान. किती दिवसानंतर ऑक्सिजन काढलं मॅडम आज? जवळजवळ आता वर्ष झालं. ग्रेट. विचार करा, एका 4 वर्ष चार एका वर्ष सफर करते मी. 4 वर्षापासून सफरिंग आहे आणि एका तासाच्या कालच्या एका सेशन मधनं तुम्ही ऑक्सिजन थोड्या वेळ रिमूव्ह करू शकला. अभिनंदन मॅडम. 10 दिवस नाही, पुढचे 90 डेज तुम्ही याच पद्धतीने प्रयत्न करा. गॉड ब्लेस यू. रेकी आणि युनिव्हर्स तुम्हाला पूर्णपणे स्वास्थ्य लाभ प्रदान करेल. अभिनंदन. थँक्यू. ग्रेट. सो और किसी का सफरिंग कम हुआ? कल और आज में देखो, एक दिन में परिवर्तन हुआ. कुणाचं सफरिंग कमी झालंय अजून? एनीवन? क्योंकि जब तक आप कोशिश नाही करोगे, बघा, असं नुसतं ऐकून घेतलं तर काय होईल, बुवाचं कीर्तन. बट तुम्ही ऍक्शन घेतले तर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठ्या लेवलवर पॉझिटिव्हिटीने. तो चलो शुरू करने से पहले आज हम एक्शन लेते हैं और एक्शन लेके खुद को एक नए पॉझिटिव्हिटी में लाते हैं. ऍक्शन ही आपल्याला घ्यायची आहे. सगळे हात असे करा. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. तुमच्या ऍक्शनच तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. तर अफर्मेशन कसं असलं पाहिजे? यस, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे कशाने? फक्त शरीराने आणि मनाने स्वस्थ. त्याचा रिझल्ट आपल्या लाईफ मध्ये किती कसा येतोय? मस्त. मस्त म्हणजे जो भी आप काम कर रहे हैं, त्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक ऍक्शनला तुम्ही एन्जॉय करून राहिले आणि त्याचा रिझल्ट जो तुमच्या जीवनामध्ये येतोय तो जबरदस्त असा रिझल्ट येतो आहे. तर आपण कसे आहात? स्वस्थ आहात, मस्त आहात आणि जबरदस्त आहात. सो अभिनंदन मॅडम, तुम्ही एका दिवसामध्ये तुमच्या लाईफ मध्ये जो चेंज आणला त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. हा चेंज प्रत्येकाच्याच आयुष्यात येऊ शकतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? ऍक्शन टेकर बनायचं. आणि आजपर्यंत आलाच आहात तर पुढचे जे आपलं 10 दिवसांचं सेशन आहे ते कंटिन्यू करायचं आहे आणि लाईफ मध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं आहे. तर काल आपण बघितलं होतं की आपल्या लाईफ मध्ये कुछ तो अंदर चालू आहे, सफरिंग. त्याला आपण नाव दिलं होतं सफरिंग. सफरिंग किती लेवलची आहे? कालचं थोडं रिवाइज करू. सफरिंग 3 लेवलचं आहे. एक, शारीरिक आणि मानसिक सफरिंग. दुसरं, रिलेशनशिप मध्ये सफरिंग. आणि तिसरं, फायनान्शियल सफरिंग. या 3 सफरिंगच्या व्यक्तीला कुठल्याच कारणाने कोणीही जगात सफर करू शकत नाही. सफर व हिंदीवाला सफर नाहीये. वी आर जस्ट टॉकिंग हिअर अंग्रेजीवाला सफर. ठीक आहे. तो सफर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, हिंदीवाला सफर. आणि इंग्लिशवाला सफर आपल्याला लाईफ मध्ये त्रास देतो. और यहाँ पे हम क्यों है? उस सफरिंग से बाहर निकलने के लिए है, जिंदगी में कुछ अच्छा पाने के लिए है. उद्याच्या सेशनला कोणीही मिस करू नका. आणि कारण
उद्याच्या सेशनमध्ये आपण 5 लाईफ मेडिटेशन घेणार आहे. 5 लाईफ मेडिटेशन म्हणजे काय? आपण खूप सारं गाठोडं ठेवलेलं आहे डोक्यावर. ठेवलाय की नाही ठेवलेला आहे? जिंदगी में कुछ तो भी चालू है, उसका सारा पिटारा यहाँ पे भर के रखा है. त्या पिटाऱ्याला आपण उद्या खाली करण्याची प्रक्रिया करणार आहे. आणि जसं आपण समुद्राच्या शिंपल्यांमधनं फक्त मोती निवडतो, चांगल्या गोष्टी निवडतो, त्या पद्धतीने जीवनामध्ये आजपर्यंत आपण ज्या काही चांगल्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, चांगले आनंदाचे क्षण अनुभवलेले आहेत, त्या आनंदाच्या सगळ्या क्षणांना आपण कलेक्टिव्ह करणार आहे आणि मनाच्या गाभाऱ्यात बंद करणार आहे. याच्यासाठी उद्या जबरदस्त तुम्हाला मेडिटेशन देणार आहे आणि सगळ्या नकारात्मकतेला आपण शरीर, मन, सात चक्र आणि औरामधनं कायम स्वरूपी काढून टाकणार आहे. सो आपको क्या करना है? सिर्फ खुद को अलाउ कर रहा है. यस, आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. कोण कोण तयार आहे? चला दोनों हात असे. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. मी माझ्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी मध्ये चेंज करण्यासाठी मी तयार आहे. आय एम रेडी. ओके, चला तर काल आपण चालू केलेलं होतं. एक मिनिट, सबकॉन्शियस माइंड चालू होतं आपलं काल. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड याला आपण चालू केलेलं होतं काल. आता आपण जे सबकॉन्शियस माइंडला बघणार आहे, तर हा जो सबकॉन्शियस माइंड आहे, ज्याला म्हणतो आपण कॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड, कुणाला माहिती आहे का ही कन्सेप्ट? एनीवन नोज कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड काय आहे? कुणाला जर माहिती असेल तर हँडल्स करा. इफ एनीवन नोज. किती लोक आहेत सध्या? 328. ओके, 328 पैकी कुणालाच माहिती नाहीये. ओके, तो कुछ लोगों को मालूम आहे. बघा, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही क्लास करून राहिले, कुठल्या माइंडने करून राहिलेले आहेत? सगळे जण क्लास करून राहिले कॉन्शियस माइंडने. बरोबर आहे? पता है क्या चल रहा है. पण कोणीतरी आतमध्ये आहे ना, खिचडी पकवून राहिलेला आहे. आणि ही जी खिचडी सकाळपासून रात्रीपर्यंत होत असते आपल्या माइंडमध्ये, ती खिचडी कशी असते माहितीये का? दिवसभरात आपल्या जीवनात काय काय चांगलं किंवा वाईट घडलं, याच्यापैकी नेमकं रात्री काय आठवते? काय आठवतं सांगा, काय आठवतं? जर मी आता एखाद्याला इकडे अनम्यूट केलं तर काय आठवणार आहे? एनीवन? प्रज्ञा मॅडम अनम्यूट करा बरं. काय आठवेल? नेमकं काय आठवेल रात्रीच्या वेळेस? तुम्हाला काय आठवेल? माईक माईक ऑन करा. पूर्ण दिवसभराचं जे काय आपण गोंधळलेलो आहोत हा, ते आठवण. गोंधळलेलं. आणि एखाद्या हो. जीवनामध्ये म्हणजे दिवसभरात एक चांगली घटना घडली, जी होऊन हा, गेली, आणि त्याच्यासोबत एक वाईट घटना पण घडली, तेव्हा नेमकं काय आठवेल? रात्री काय पहिली वाईटच आठवण. जास्तीत जास्त? वाईट आठवेल. मग आता माहितीये का, आठवण. हे जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, हा दिवसभरातल्या जे कलेक्टिव्ह पॉझिटिव्हिटी आहे त्याला जमा करून काय करते माहितीये का? पेरणी करते. पेरणी केव्हा करते? जेव्हा आपण झोपतो. आता जागा आहे तेव्हा पेरणी नाही करत तो. ज्यावेळेस आपण झोपत असतो तेव्हा त्याची पेरणी होते. मग पेरणी तेव्हा झोपताना दिनभर की निगेटिव्हिटी डाले काय होईल? हो. बीज काहीतरी पेरले तुम्ही, दिवसभरात घडलेल्या निगेटिव्हिटीचे बीज पेरले. मग सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल का? नाही. कल की ही सारी निगेटिव्हिटी जो दिमाग में डाली थी, ती आज सकाळी परत नव्याने सुरुवात होईल. कालचाच रात्रीचं टेन्शन घेऊन उद्या तुम्ही जागा व्हाल आणि तीच निगेटिव्हिटी तुमच्या लाईफचा भाग राहील. आणि म्हणून जे काल तुम्हाला म्हटलं की एक लिस्ट दिली होती तुम्हाला काय काय पाहिजे आहे, ते एकदा एका पेपरवर लिहायला सांगितलं होतं. कुणी कुणी केलं होमवर्क काल? जे नाही पाहिजे त्याला मी काय सांगितलं, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी, जे आज डे 1 आहे, जे पहिल्यांदा अटेंड करतात त्यांच्यासाठी, हा. जेही सफरिंग तुमच्या लाईफ मध्ये आहे त्या सफरिंगला तुम्हाला काय करायचं आहे? लिहून फाडून जाळून टाकायचं आहे. कागज पे उतार लो, जो भी सफरिंग आपल्या लाईफ में है, त्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे तुकडे करायचे आहेत आणि जाळून टाकायचे. पहिला नियम. मग आता काल होमवर्क दिलं होतं तुम्हाला काय करायचंय, की पॉझिटिव्ह ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहे त्या पॉझिटिव्ह गोष्टीला तुम्हाला कलेक्टिव्हली तुमच्या जीवनामध्ये आणायचंय. ठीक आहे? कलेक्टिव्हली ती पॉझिटिव्ह गोष्ट जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणायची आहे, कारण माहितीये का, जे काही तुम्ही विचार करता कळत नकळत, कळत नकळत ही गोष्ट काय असते, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होते. आणि कॉन्शियस माइंडला फक्त 10% ऊर्जा तुमच्या जीवनात आणण्याची ताकद आहे. 90% तुम्ही जो काही विचार करता तो विचार तुमच्या जीवनामध्ये कसा असतो, कशा पद्धतीने येत असतो तो?
ओके. तर तो काय असतो, तुमच्या माइंडमध्ये तो विषय तशाच पद्धतीने कलेक्टिव्हली तुमच्या माइंडमध्ये येत असतो. तर कॉन्शियस माइंडला जी ऊर्जा तुम्ही देता ती फक्त 10% असते, पण त्याच्यावर जसं एक नकारात्मक विचार आला, त्याला आपण रोज 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 डोक्यात ठेवला, त्याच्याने काय होईल, जसं त्या दह्यावरनं लोणी बाहेर येतं ना, तसं त्या विचारांची सगळी निगेटिव्हिटी कलेक्टिव्हली तुमच्या माइंडमध्ये येणार आणि तीच कलेक्टिव्हनेस तुमच्या लाईफचा पार्ट बनणार. अब हमें क्या चाहिए, पॉजिटिविटी चाहिए कि निगेटिविटी चाहिए? काम किसके लिए कर रहे हैं हम? सर ये पीपीटी आगे नहीं जा रही ठीक है. तर आता याला काम कसं करायचं? टच से हो रहा है, इससे नहीं हो रहा, हो गया. ओके. तर आता या 3 गोष्टींमुळे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन याच्यामुळे आपण याला थोडस वर्क करत असतो. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला स्पेलिंगची थोडी गडबड दिसत आहे, कारण पीपीटी आजच आमच्या क्रिएटरनी दिलेली आहे, तर उसको आज ऍडजस्ट कर लो. तर अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता जर आपण सतत सतत एकाच गोष्टीचं रिपिटेशन करतो, याच्यासाठी सायंटिस्ट मसुरे इमोटोनी एक खूप मोठ्या लेवलचं एक क्रिएशन केलेलं आहे. गुगलवर जाऊन तुम्ही कोणी सर्च करू शकता सायंटिस्ट मसुरे इमोटोचे काय प्रयोग आहेत. यांनी अन्न आणि पाण्यावर काही एक्सपेरिमेंट केले, त्याच्यासाठी त्यांचं पुस्तक आहे द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. यांनी काय सांगितलं की पाण्याला सुद्धा व्हायब्रेशन आहे. पाण्याला काय म्हटलं जातं, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. काय म्हटलं जातं, पानी रे पानी तेरा रंग कैसा, म्हणजे ज्याच्यात तुम्ही त्याला मिक्स कराल तसं. आता ही जी इमेज दिसत आहे तुमच्या समोर, मी कोणाला तरी अनम्यूट करते. भावना मॅडम, भावना मॅडमच आहे ना? हा, भावना मॅडम अनम्यूट करा. कुठून आहेत सांगा. भावना, ठाण्याहून. हा कुठून? ठाण्याहून. अच्छा, ठाणा. माझा आवाज क्लिअर येतोय की कमी येतोय? येतोय चांगला येतोय चांगला व्यवस्थित. येतोय, पण आता हो एक हो आवाज कमी येतोय. आता बघा, हे तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ना पाण्याचं आहे, हे हो. पाणी तुम्हाला प्यायला लावलं तर प्याल का? नाही. पण तुम्ही असं हं. पाणी पिता जर मी म्हंटल तर? तुम्ही सांगितलं तर पिईन. नाही नाही, मी सांगितलं म्हणून नाही, तुम्ही पिता असं पाणी? नाही, प्युरिफाय करूनच पितो पाणी. आणि अच्छा, फिल्टर लागलं ना, आरो पण लागलं हो असेल. हो हो. आता ते आरो वॉटर, आता मी हा तुम्हाला जेव्हा तुमचा शक्तिपात होईल की नाही आणि पाणी चार्ज करायला शिकवेल, हा. तर मी पाण्याला तुम्हाला इतकं प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की तुम्ही मिठाचे खारटपणा कमी करू शकता का? नाही. मी तो तुम्हाला करायला शिकवणार आहे. तुम्ही अच्छा, मीठ थँक्यू. आणि पाण्याची चव पण बदलाल. तुम्ही जर तुमची इच्छा असेल ना, पाण्याला तुम्ही मंदिरातल्या तीर्थाची पण चव द्याल आणि त्याच वा. पाण्याला तुम्ही काय करू शकाल, एकदम खारट कडू तिखट पण बनवू शकाल. कॅन इट पॉसिबल? आणि हे फक्त तुमच्या शब्दांच्या भरोशावर होत आहे. आता बघा तुमच्या स्क्रीनवर दुसरं चित्र आलं. हे ओके. पाण्याच्याच इमेज आहेत. हे कोणी काढले? डॉक्टर मसुरे इमोटोंनी या सगळ्या सायंटिफिक रिझल्ट करून या इमेज शोधून काढलेल्या, किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी या इमेज क्रिएट केलेल्या, काढलेल्या आहेत. आता ही इमेजचं पाणी तुम्ही प्याल का, जी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे? हेच नाही, असं म्हणजे कळत नाहीये काय, म्हणजे ते फुलासारखं दिसतंय. तर मध्ये हे पाणी ट्रान्सफॉर्म झालेलं आहे. हे सॉरी, हे अच्छा हे गोल्डन मध्ये आहे. अच्छा. ठीक आहे. पण आता हे पाणी आपण पिणार नाही, कारण आपल्याला माहिती नाही आहे. पण हो. पाण्यात अशी, आता बघा ही पाण्याचीच इमेज आहे जी मसुरे मटननी काढलेली आहे. हे पाणी पिऊन प्यायची इच्छा होईल का बघून? नाही. कडूळ आहे, घाणेरडं वाटत हो, आहे. घाणेरडं वाटते. हो. विचार करा, आपली संस्कृती काय म्हणते, वास्तू तथास्तु म्हणत असते. तू. हो बरं आहे. आणि हो. पाण्याला व्हायब्रेशन्स असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हो, जलही मस्त. आहे. आणि आपण आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शब्दांचा वापर जास्तीत जास्त केला तर त्याची एनर्जी कुठे येणार आहे? पाण्यामध्ये, अन्नामध्ये आणि 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 घरामध्ये. ते सोडावं, आपलं शरीर आपल्या 70, बॉडीमध्ये. हो, बॉडीमध्ये सुद्धा. ते तर येणारच आहे, तर कारण बाहेर तर इंटेक घेतोय, पण आपलं शरीर देखील 70% पाण्यानेच बनलेलं पाण्यानेच पेरलेलं आहे. येणार आहे. हो. येणार. कभी सोचा हम बीमार क्यों पड रहे? आता आम्ही हिलर आहे, आम्हाला 10 लोकांची एनर्जी आपल्याला कलेक्ट होते आणि मग आमची तब्येत बिघडते, एखाद दिवस ती वेगळी गोष्ट आहे. कारण आम्हाला रोज, आता जर एका वेळेस 300 लोकांना शक्तिपात दिले तर 300 लोकांच्या एनर्जीशी कनेक्ट झाल्यावर हालत काय होणार आहे? एवढी भरूनही काढावं लागते, बरोबर की नाही?
हो. कॅपॅसिटी तो वेगळा मुद्दा आहे. पण या पद्धतीने पाणी, पण त्याच पाण्याला, हे प्रॅक्टिकल दाखवणार आहे मी, त्याच हा पाण्याला रेकीच्या शक्तिपातानुसार नंतर जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल आणि आता तू अमृताची गोडी तुला आलेली आहे किंवा हा मंदिरातल्या चव आलेली आहे, तीर्थप्रम त्या हो. पाण्याची चव तुम्ही बदलवू शकणार. हे प्रॅक्टिकल आपण रेकीच्या नेक्स्ट म्हणजे आपले जे सेशन आहे तिथे आपण एक्सपिरियन्स करणार आहे. आता ओके. किती माझ्या मैत्रिणी, आता मला संध्याकाळचा स्वयंपाक नाही करावा लागत, पण सकाळचा स्वयंपाक करताना आता जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा जर हम्म. आपल्याला समजा आता माझ्याकडे स्वयंपाक करणारे ताई, त्यांच्या घरी भांडण झालं आणि आले भांडण करून घरी स्वयंपाक करायला, काय होईल? निगेटिव्हिटी येते त्यांची, त्यांच्या घरातली, त्यांच्या हाता थ्रू आमच्या आपल्या अन्नामध्ये ती जाते निगेटिव्हिटी. बरोबर की नाही? हो बरोबर, ही गोष्ट खरी आहे की नाही? कारण आपले हो. व्हायब्रेशन राईट असतात. राईट राईट. आणि ज्या दिवशी मी आजारी आहे किंवा तुम्ही आजारी असाल त्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वयंपाक कराल, तर त्याच्यानी आपण फक्त चम्मचच फिरवत नाही, आपले सगळे विचार त्या स्वयंपाकात टाकत असतो. आणि म्हणून हो म्हणतात की जेव्हा घरामध्ये स्वयंपाक चालू असतो तेव्हा आपल्या किचन मध्ये देवघर असतं, तर तिथे देवाचे गाणे किंवा भक्तिसंगीत किंवा चांगला साऊंड तिथे लागला पाहिजे. एक अच्छा. पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे निर्माण झाली पाहिजे. करायला. तर हम्म. आजपासून सगळ्यांनी काय करायचंय? चला, अभिनंदन. 379 पीपल्स आर देअर. वेलकम, सगळ्यांचं स्वागत थँक आहे. तर आता आपल्याला थँक यू. ही एनर्जी आपल्याला तिथे आणायची आहे. आणि आपल्या ओके. घरामध्ये आजपासून जेव्हाही स्वयंपाक करतो तेव्हा लोकसंगीत किंवा सकाळी भक्तिसंगीत लावायचे आहे. अशा अच्छा. माझ्या मैत्रिणी आहेत, राग आला तर चुकून भांडे पडतात खाली, चुकून, बरं, जाणून बुजून नाही पडत, चुकून हम्म. पडून जातात. असं कोणाला होतं का? बाकीच्या कोणी, या मॅडम नाही, भावना मॅडम नाही, अजून कोणी आहे का चुकून भांडे पडतात? ते चुकून नसतात पडतात. विचार करा, तुम्ही जेव्हा भांडे आपटता घरामध्ये, अक्षरशः घरामधले व्हायब्रेशन नकारात्मक तयार होतात. हे सायंटिफिक, मी रेकीच्या 3rd लेवलमध्ये जेव्हा साऊंड हिलिंग शिकवते तिथे तुमचा प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक एनर्जी, म्हणून ज्या भांड्यांचा आवाज करायचा जास्ती नाही. नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता मसुरे हेमटोनी अफर्मेशन साठी काय सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीने मायक्रोवेव्ह मध्ये जो स्वयंपाक जास्ती लोकांच्या घरी बनत असेल आधुनिकतेने, त्याचे हे किर्लियन फोटोग्राफीने घेतलेले फोटो आहे. त्याच्यानुसार हे पाणी व्हायब्रेशन असे तयार होतात. 4 तास कम्प्युटरच्या समोर जर बॉटल असेल, 4 घंटे अगर कम्प्युटर के सामने बॉटल राहायचे, तर तिथे सुद्धा या पद्धतीचे नकारात्मक व्हायब्रेशन तयार होत असतात. त्याच्यानंतर मोबाईल जवळ आजकाल तर जास्ती लेडीजच्या बाबतीत काय होतं की त्यांचा मोबाईल त्यांच्या पर्समध्ये असतो, पर्समध्येच पाण्याची बॉटल असते, ट्रॅव्हलिंग केल्या जातं, तर त्या मोबाईलचे जे विकिरण असतात त्याच्यातनं जे एनर्जी बाहेर पडते, त्या एनर्जीमुळे काय होतं, त्या मोबाईलचा दुष्परिणाम देखील होतो, रेडिएशनचा इफेक्ट होत असतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पाण्याला थँक्यू म्हणता तेव्हा तेव्हा त्या पाण्याची पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते. आता मला सांगा, आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो, आजकाल तर कल्चर खूप वाढलेलं आहे. ठीक आहे. आजकालच्या नवीन पिढीला सकाळपासून रात्रीपर्यंतचं जेवण जरी बाहेर दिलं तरी काही पोरांना आवडतं. तर आता काय होतं त्याच्यामध्ये, माझ्या मुलाला आवडतं, तो आमच्या ताई आल्या की म्हणते, ताई आज सुट्टी घेऊन घ्या ना काकू. ठीक आहे. तो छान म्हणतो, तो संध्याकाळी कॉलेजवरून आला की आज काकू सुट्टी घेऊन घ्या, म्हणजे त्याला बाहेर जायला बरं होईल, असं त्याचं असतं. तर आता लक्षात घ्या, जे प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते, आणि आपण जर या एनर्जीच्या याच्यात पॉझिटिव्हिटी मध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर नेमकं आपल्याला काय चेंज करायचं आहे तो आपण बघणार आहे. एकच मिनिट. ओके. तर आपल्याला काय चेंज करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला ती पॉझिटिव्हिटी जनरेट करायची आहे, ते आता आपण बघणार आहे. तर एनर्जीच्या माध्यमातून आपण काय करणार, तर ही जी पाण्याची आपण अनुभव घेतला आतापर्यंत, तर काय मेसेज आलेला आहे, मिस हाफ सेशन रेकॉर्डिंग बघाल ना सर, ती जबाबदारी तुमची आहे की वेळेवर पोहोचायचं आहे, तर ते तुम्हाला यावं लागेल, कारण आपलं सेशन शार्प 3ला चालू होतं, 4ला संपणार आहे. ओके. सो तरी तुमचं स्वागत आहे, उशिरा कोणी ना आलात. पुढचे 8 दिवस रेग्युलर करायचं आहे. ओके. सो ग्रेट. आता आपण हे जे सेशन स्वतःसाठी बघतोय किंवा स्वतःच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणतोय पाण्यात, किती लोकांना मिठाची चव आपण ते प्रॅक्टिकल बघणार आहे. पण उद्या आपल्याला काय करायचं, पास्ट लाईफ मेडिटेशन आपण घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसायचंय. ठीक आहे. कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे, कारण बहुत भारी पडा है.
शरीर में नहीं, माइंड लेवल पे बहुत कुछ भरा पड़ा है. आणि त्या अवस्थेला आपल्याला जर बाहेर काढायचं असेल, त्या निगेटिव्हिटीला आपल्याला त्या फेज मधनं बाहेर काढायचं असेल, तो हमें कुछ तो चेंज हमारे जिंदगी में करना है, कुछ तो पॉझिटिव्हिटी जिंदगी को देना है. आणि तुम्ही आज या फेज मध्ये आहातच, तर त्याच्यामुळे तुमच्या जीवनाला ती पॉझिटिव्हिटी आपण देणार आहे. तर अफर्मेशन आज कागदावर लिहून घ्या की तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे, नेमकं कशा पद्धतीचं एनर्जी पाहिजे. जसं अफर्मेशन तर त्याला, कारण जेव्हा तुम्ही रिपीट करता, शिवाजी महाराज जेव्हा लहान होते त्यांची आई त्याला काय म्हणायची, काय म्हणायची? कोण सांगेल? एखाद्याला अनम्यूट करू द्या मला जरा. भावना मॅडमला सध्या म्यूट करते. नेक्स्ट आपण एखाद्याला चान्स देऊ. रश्मी मॅडम काय म्हणायचे हो? रश्मी मॅडम, छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते त्यांची आई काय म्हणायची त्यांना, सांगा बरं. आवाज नाही येते तुमचा, आवाज आवाज नाही येते. चला शुभांगी मॅडम तुम्ही अनम्यूट करा. शुभांगी अनम्यूट करा मॅडम. काय म्हणायचे सांगा. इकडेच आले. काही लोकांनी शुभा लिहिलंय, काही लोकांनी राजे लिहिलेलं आहे. तुमचं मत काय? काय म्हणता मॅडम? लक्ष कुठे होतं मॅडम? शिवाजी महाराजांना त्यांची आई काय म्हणायच्या? काय म्हणायची सांगा ना. शिवबाच म्हणत होते. शुभच म्हणायचे, राजे बिजे कधी नाही म्हटलं का? हा म्हणत होत्या ना. म्हणत होत्या ना. हा ठीक आहे. हो. तर बघा, छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते तेव्हा त्यांची आई लहानपणापासून त्यांच्या औरामध्ये एक एनर्जी टाकत होते. बाळ राजाने पुढे त्यांनी राजे म्हटलं, आणि ज्या गोष्टीचं सतत 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 रिपिटेशन होत गेलं आणि त्यांच्या राजे या अफर्मेशनमुळे आपल्या भारताला छत्रपती शिवराय मिळाले आणि महाराष्ट्राला स्वतःचं स्वराज्य मिळालं. छत्रपती शिवराय राजे. आता मला सांगा, आजकाल आईवडिलांना लेकरं झाले तर फेसबुकला विचारतात, मेसेज टाकतात, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालाय, पुत्रीरत्न प्राप्त झालाय, नाव सांगा काय ठेवू. अख्ख्या डिक्शनरी आणि गुगल चाळून नाव ठेवल्या जातं. घरी काय म्हणतात? चिंटू, पोंटू, मोंटू. मग जी एनर्जी तुम्ही त्यांच्या सराउंडिंग मध्ये तयार करता, आता सतत 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 आपण जे म्हणू त्याला पिल्लू कोणाला म्हणतात हो? माईक ऑन करा बरं. कोणाला म्हणतात? शीतल मॅडम, पिल्लू कोणाला कोणाला म्हणतात? शीतल मॅडम अनम्यूट करा बरोबर. कोणाला? माईक आवाज काय नाही तुमचा, बोला बरं. कोणाला म्हणतात पिल्लू? सुधाकर सर तुम्ही सांगा, पिल्लू कोणाला म्हणतात? मॅडमचा आवाज नेऊन राहिला जरा. कुत्र्याच्या पिल्लूला? हा मेसेज टाकला सगळ्यांनी. कुत्रा आणि मांजर. कुत्र्याच्या आणि मांजराच्या पिल्लाला पिल्ल म्हणतात. किती घरात आपल्या लेकरांना पिल्लू म्हणतात हो? बऱ्याच ठिकाणी. आजकाल तर माझ्या मैत्रिणी आपल्या आहोंना सुद्धा पिल्लू म्हणतात. म्हणतात की नाही म्हणत? आता विचार करा, त्या आहोंची एनर्जी पिल्लू मध्ये कन्वर्ट झाली तर कसं होईल? एव्हरीथिंग इज द एनर्जी आहे. आणि आपण एनर्जीचा अभ्यास करतो आहे. कशाचा अभ्यास करतोय आपण? एनर्जीचा अभ्यास करतोय. तो एनर्जीचा अभ्यास करताना आपण सराउंडिंग मध्ये कशी एनर्जी टाकतो बघा. आणि म्हणून आजपासून आपण आपल्या मुलांच्या नावाच्या पुढे त्यांचं नाव घेताना, त्यांना अफर्मेशन देताना काय करायचं? बोला ऍस्ट्रोनॉट, बोला पायलट, बोला डॉक्टर साहेब, द्या ना चांगली एनर्जी. तर तशी एनर्जी क्रिएट होईल आणि आपले मुलं तसे घडतील. पण आपणच त्यांची एनर्जी कमी करून घेतो. कारण मी तुम्हाला औरा चॅप्टर जेव्हा शिकवणार आहे एकमेकांचा औरा बघायला, तेव्हा पॉझिटिव्ह औरा जवळ आल्याने काय फरक पडतो आणि नकारात्मक औरा आपल्या जवळ आल्याने काय फरक पडतो, काय करायचं. आणि म्हणून मुलांना जे तुम्ही नाव ठेवता त्या नावानी हाक मारा. कारण ते नाव सुद्धा तुम्ही, कारण तशी एनर्जी, एक नाव तुम्ही विचारपूर्वक ठेवलेलं असतं. मुलाचं नाव असतं अद्वैत आणि त्याला म्हणतात अद्या, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे आपण जे नाव मुलांना देऊ त्यांच्या पद्धतीनेच आपल्याला त्यांच्या सराउंडिंग मध्ये ती सकारात्मक एनर्जी देखील आपल्याला पॉझिटिव्हिटीने क्रिएट करणं गरजेचं आहे. कळलं ना एनर्जी किती महत्वाची आहे? आणि ही एनर्जी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार पण आहे. म्हणजे आता फक्त क्लासमध्ये पुरती नाही, तर प्रॅक्टिकली आपण या एनर्जीचा अनुभव पण घेणार आहे. ओके.
तर आता आपण या स्लाइडवर होतो. डॉक्टर मसुरे हेमाटोंनी याच्यासाठी ना अफर्मेशनचा काय इफेक्ट होतो याच्यासाठी खूप चांगला प्रयोग केला हा. त्यांनी 3 बरण्यांमध्ये काय केलं, भात भरला शिजवून. सारख्या भरण्या घेतल्या, सारखा भात भरला आणि एकावर लिहिलं लव, एकावर लिहिलं नथिंग आणि एकावर लिहिलं हेट. आपल्या जीवनात असेच लोक आहे की नाही, काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांच्या केसालाही धक्का लागलेला आपल्याला चालत नाही. ठीक आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागलेला आपल्याला चालत नाही असं प्रेम करतो. काही आपल्या जीवनात आले काय गेले काय आपल्याला फरक पडत नाही. आणि काही लोकांचा असा राग धरून ठेवलेला आहे की तो व्यक्ती समोर जरी आला तर आपल्या तळपायच्या मस्तकात जाते. होते की नाही? आता याचा परिणाम आपल्या जीवनावर नेमका काय होतो? प्रेम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण जपतो, त्याच्याशी आपण जो संवाद साधतो, त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी क्रिएट करतो ती सकारात्मकतेची असते. तर डॉक्टर मसुरे हेमाटोंनी जो भात टाकला त्याला एका बरणीला सांगितलं की तू माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, प्रेमळ आहे, असं आहे तसं आहे, खूप पॉझिटिव्ह शब्द त्यांना दिले. तर त्याची एनर्जी बघा. त्याच्यानंतर त्यांनी एक भरणी भरली, कोपऱ्यात ठेवून दिली. जसं आपल्याकडे दूधवाला येतो, भाजीवाला येतो, आपण मॉलमध्ये जातो, कपडे दाखवतो, त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्यात. आये लाईफ में चले गए, नथिंग वाले, उसको बाजू में हटा दिया. आणि काही लोक तर असे आहेत की त्यांची आठवण आली तरी राग येतो, तर त्यांनी त्याला सांगितलं तू मूर्ख आहे, गाढव आहे, माझ्या जीवनात एवढी निगेटिव्हिटी केली, हे केलं ते केलं ते केलं, सगळं त्यांनी या पद्धतीने त्याला केलं. तर बघा, लव वाला भात काही दिवसानंतर सारखेच दिवस ठेवलं, हा ताजा राहिला, याला फरक नाही पडला. ज्याला नथिंग म्हटलं होतं तो भात थोडासा खराब झाला, कारण त्याच्याने खराब नाही होत. पण ज्याला वाईट शब्द दिले, वाईट अफर्मेशन दिले, तो अक्षरशः बुरशी लागून त्या भाताचं पाणी पाणी झालं. विचार करा, आपल्या घरात जे लोक राहतात त्यांच्याबद्दल जर आपण सतत कुठली भावना ठेवली, त्याच्यानुसारच आपल्या जीवनामध्ये रिझल्ट येणार आहे. आणि हा सोडा, आपलं शरीरात देखील आपण जर सतत नकारात्मक विचारांच्या आवरणामध्ये स्वतःला ठेवलं, इसलिए गुस्सा आहे ना, बोलो, मी तुम्हाला फंडा दिला, लिखो, त्याचे तुकडे करा, जलाना दो. सीधा उपाय. म्हणजे कोणाबद्दल राग, आजचा राग आजच खाली होऊन जायचा, त्याला उद्याच्यासाठी कॅरी करायचं नाही. रात गई बात गई बोलते ना, उस तरह सारा गुस्सा कल का कल चला गया. त्याच्या कारण हे जे अफर्मेशन वाला आहे, जर अफर्मेशनचा आपल्याला जे आहे त्याच्यामुळे आपल्याला असा प्रॉब्लेम होतो. आता मला सांगा, दुसरा जो उपाय सांगितला त्याला म्हटलं व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनसाठी काय करायचंय? वाचा बरं इथे, कोण वाक्य वाचेल? मी अनम्यूट करते. गोविंद सर जरा अनम्यूट करा बरं स्वतःला. काय लिहिलेलं आहे? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. आता कोणाकोणाच्या डोक्यात पांढरा हत्ती किंवा हत्तीचं चित्र उमटलं वाक्य वाचल्यावर? सांगा. आला का सर हत्ती डोक्यात? आला की नाही आला? येस ऑर नो? आला, यस. अजून कोणाला विचारायचं? प्रगती मॅडम, आला का हत्ती डोक्यात? अनम्यूट करा प्रगती मॅडम. आला का हत्ती डोक्यात? चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा, आला ना हत्ती? ओके. वाक्य काय होतं सर? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना. वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. वाक्य क्लियर दिलं होतं, नहीं सोचना है. ओ मैडम, आपका नाम क्या है? हाँ, साक्षी. अब यहाँ पे क्या है, ये आपका जो है ना विषय, सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है, पर हमने हमारे दिमाग में से काफी सफेद हाथी दिमाग में पाल के रखे, जो हमें उस अवस्था से बाहर नहीं आने देते. ठीक आहे? तो ऐसे सफेद हाथी. तर ये क्या है? व्हिज्युअलायझेशन. तर आपल्याला किती वेळा पाहिजे असतं की आपल्याला व्हिज्युअलायझेशन काय करायचं असतं की व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट, आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे त्याच गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या असतात. कारण बघा, किती आया इथे बसलेल्या आहेत ज्यांनी लहानपणी पोराला म्हटलं अरे धाव, मी तुझ्या पाठीशी आहे, पोरीला म्हटलं अरे धाव, मी तुझ्या पाठीशी आहे. किती आया आहेत इथे म्हणणाऱ्या? धाव, मी तुझ्या पाठीशी आहे म्हटलं, अरे थांब, धाव, हळू 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 आणि पडशील, अशा म्हणणाऱ्या किती आहे? जेव्हा जब बच्चा चलने सिखाता, बडा होने के बाद नहीं बोल रहे मैं, जेव्हा तुमचं लहान मूल नव्याने चालायला शिकले तेव्हा तुम्ही काय म्हटलं? अरे थांब, अरे हळू तू पडशील, असं म्हटलं की नाही म्हटलं? आणि थोड्या वेळात काय झालं? ते लेकरू पडलं. किती आहे ते अनुभव घेतला की नाही घेतला अनुभव? याचाच अर्थ काय की ज्या गोष्टींचं तुम्ही थिंकिंग करता आणि ते बघता बघता काय वाटतं? व्हिज्युअलायझेशन होऊन जातं, नाही बुवा. आणि
ती गोष्ट घडते. याचाच अर्थ काय, कुठलीही गोष्ट या जगामध्ये 2 वेळा क्रिएट होत असते. किती वेळा होत असते? 2 वेळा क्रिएट होत असते. एकदा प्रत्यक्षात आणि म्हणजे एकदा प्रत्यक्षात पहिले माइंड मध्ये, मग प्रत्यक्षात होत असते. जसा हा पेनही जर क्रिएट झाला असेल, हा पेन कुणाच्या तरी माइंड मध्ये पहिले बनवला, मग तो क्रिएट झाला. आज संध्याकाळी भाजी कशी करायची आहे त्याचा विचार पहिले डोक्यात येते, मग ती भाजीचे सगळे इंग्रेडियंट जमा करून ती भाजी बनवल्या जाते. म्हणजेच काय, या जगामध्ये अगदी छोट्याशा सुईपासनं किंवा एखाद्या काय म्हणू आपण त्या सॅटेलाइट पर्यंतची निर्मिती कुठल्या तरी व्यक्तीच्या डोक्यात होत असते. मग आपल्या जीवनातल्या सुखाची, समाधानाची, आनंदाची, आरोग्याची आणि जे काही तुम्हाला पाहिजे आहे याची निर्मिती कुठे होणार आहे? जो आपको चाहिए है उसकी निर्मिती भी कहाँ होने वाली है? दिमाग में. पहिल्यांदा इथे क्रिएट करायचं आहे. और यहाँ हमने क्या भर के रखा है? उसको हमें कल क्या करना है? खाली करना है. ठीक है. और कल म्हणून उद्याचं सेशन खूप पॉवरफुल राहणार आहे. अभिनंदन. आता 412 लोक क्लासमध्ये प्रेझेंट आहेत. सगळ्यांचं अभिनंदन, कारण यू आर क्रिएटिंग समथिंग फॉर यू. आप अपनी जिंदगी में खुद के लिए कुछ बना रहे. तर 412 लोकांचा असा हात घ्यायचा आणि थोडीशी शाबासकी द्यायची स्वतःला. चला आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवते की तुमच्यामध्ये किती ताकद आहे. बघायचं प्रॅक्टिकल. तुमच्या एका अफर्मेशन आणि एका शब्दांनी काय जादू होते ते आता आपण बघणार आहोत. असा हात करा सगळ्यांनी आणि याला किती मागे जातो तेवढा चेक करा. नॉर्मली एक प्रत्येकाची लिमिट आहे मागे न्यायची. नॉर्मली, जबरदस्ती नाही. जितना नॉर्मली जाता उतना चेक करो. ठीक आहे. आणि आता म्हणायचं त्याला एक अफर्मेशन द्यायची आहे. यस आई कॅन डू इट. यस आई कॅन डू इट. यस आई कैन डू इट. मैं कर सकती हूँ. आई कैन डू इट मीन्स मैं कर सकता हूँ या कर सकती हूँ. अब थोड़ा सा फिर से पीछे लेकर जाइए. मगाशी गेला त्याच्यापेक्षा किती जास्ती मागे गेला चेक करा. गेला की नाही गेला मागे? मगापेक्षा जास्ती गेला की नाही गेला? या बसलेला गेला ना मागे? आधीपेक्षा जास्त गेला. याचा अर्थ काय आहे? तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही फक्त शब्दांची जरी एनर्जी दिली तरी देखील तुम्ही तुमच्या जीवनाची एनर्जी बदलवू शकता. फक्त गरज आहे तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणि समाधानाने ती एनर्जी क्रिएट करण्यासाठी. एकच मिनिट. चलो ओके. सो आता आपण तिसरा मुद्दा जो बघणार आहे आणि तो तिसरा मुद्दा काय आहे? मेडिटेशन. तिसरा मुद्दा काय? मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय कोण सांगेल? कोण सांगेल? सोनार मॅडम अनम्यूट करा बरं. काय आहे मेडिटेशन? अनम्यूट करा, सांगा. मेडिटेशन म्हणजे काय? मॅडमला नाही जमत आहे कदाचित. शीतल शिंदे मॅडम अनम्यूट करा बरं. सोनार मॅडम बोला ना. ध्यान. हा तर त्याचा ट्रान्सलेट वर्ड झालं. मेडिटेशन म्हणजे मराठीत हिंदीत ध्यान. पुढं एकाग्रता. इकडे मेसेज मध्ये आलं एकाग्रता. त्याच्यानंतर काय आलं आहे? कंट्रोल ऑन थिंकिंग. ब्रीदिंग वर कॉन्सन्ट्रेशन करणं. ठीक आहे. आपण म्हटलं की या सगळ्या मेडिटेशनच्या टेक्निक आहे आणि तुम्ही मेडिटेशन करायचं ठरवलं. एकदा का डोळे बंद केले की सगळ्या दुनियाभराचे विचार माझ्या डोक्यामध्ये आले. डोळे बंद करा तुम्ही. फक्त झोपायला जाताना जशी दिवसभरातली निगेटिव्हिटी येते, तुम्ही जाणूनपूर्वक मेडिटेशनला बसले तर काय होतं?
सगळ्या दुनियाभराचे, चांगले नाही ना, सगळ्या दुनियाभराचे निगेटिव्ह विचार, यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं वागलं, मी याच्यासाठी असं केलं, हे करायचंय ते करायचंय, सगळे कलेक्टिव्ह विचार आपल्या माइंड मध्ये येतात. मग ते मेडिटेशन होणार आहे का आपल्यानी? ते आपल्या काही आहे का? प्रत्येक श्वासासोबत केले जाणारे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? माझ्या मते, मी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार मेडिटेशन म्हणजे काय? प्रत्येक श्वासासोबत केलेलं मेडिटेशन. म्हणजे काय? आता रोडवर लिहिलं असतं हायवेवर, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणजेच काय? गाडी चालवताना, टू व्हीलर फोर व्हीलर जे काही चालवताय त्या कामावरनं लक्ष हटलं तर ऍक्सिडेंटला सामोरं जाऊ लागू शकतं. आता माझी मैत्रीण किंवा मी जरी भाजी चिरत असली आणि चुकून बोटावर सुरी लागली तर काय होणार आहे? कट होणार आहे. म्हणजेच हातावरची सुरी भाजीवर, आपल्या भाजीवर बसणारी सुरी बोटावर येणार, बोटाला कट लागेल. याचाच अर्थ काय? जर आपलं त्या श्वासांसोबत जे काही काम चालू आहे वर्तमानाच्या क्षणांमध्ये, ते काम करणं सोडून दुसरीकडे लक्ष गेलं, काय होणार आहे? ते ध्यान तुटेल आणि ते काम होणार नाही. म्हणून माझ्या मैत्रिणींनी आजपासून हा विचार केला की मी जो स्वयंपाक करते आहे, उदरभरण नव्हे हे जाणीचे यज्ञ कर्म, मी माझ्या कुटुंबाला मी केलेल्या स्वयंपाकातनं प्राण ऊर्जा देणार आहे, त्यांच्या जीवनाला आरोग्य देणार आहे. मग तो स्वयंपाक कसा होईल? पोट भरण्यासाठी होईल की तो आरोग्य देण्यासाठी राहील? कारण स्वयंपाकातनं प्राण ऊर्जा जात असते पोटामध्ये, त्याच्यामुळे तो स्वयंपाक कसा राहील? एनर्जेटिक राहील, पॉझिटिव्ह राहील. आणि तुम्ही ती जबाबदारी घेतलेली आहे माझ्या मैत्रिणींनो, किंवा मी माझ्या घरची जबाबदारी जर घेतली असेल तर ती जबाबदारी कशी राहील? ते काम म्हणून करू नका, ते तुम्ही जबाबदारी म्हणून करा की याच्यातनं मी माझ्या घरच्या लोकांना, किंवा जे आता एखाद्या हॉटेलमध्ये साधी गोष्ट आपण जेवायला गेलो, प्रॅक्टिकली मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे दोन लोकांच्या एनर्जी किंवा अन्नाच्या एनर्जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशा होतात. तो हॉटेल वाल्या मालकाने म्हणजे तो जो ज्याने कुक आहे तो घरून बायकोशी भांडून आला आणि त्याने स्वयंपाक केला. तर स्वयंपाकाला चव राहणार आहे का? आपण खूप चांगलं टेस्ट म्हणून ते जरी कितीही टेस्टी अन्न असलं पण त्याचे व्हायब्रेशन मात्र नकारात्मक असेल. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या लग्न समारंभात किंवा मोठ्या ठिकाणी जेवायला जातो, बर्थडे आहे, हे आहे, ते आहे, जे काही कार्यक्रम आहे, तिथे आजकाल बुफे आधी वाढणारे असतात, मोजके वाढणारे असायचे. आता 1000 लोक जर जेवायला असतील, 1000 लोकांचे 1000 पदार्थांना हात लागले, 1000 लोकांची एनर्जी तिथे टच होतात. प्रॅक्टिकल आपण करणार आहे त्याच्यासाठी हे जे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचे म्हणून मी थोडी अरेंजमेंट चेक करते, चेंज करते, कारण मला सगळे सेशन प्रॅक्टिकली दाखवायचे तुम्हाला व्यवस्थित. तर दोन लोक जेव्हा चालत येतात ना, तर त्याची एनर्जी कशी एकमेकांत मिक्स होते, दोन व्यक्तीच्या स्पर्शाने कशी एनर्जी चेंज होते, हे सुद्धा आपण प्रॅक्टिकली पुढच्या सेशन मध्ये बघणार आहे. तर आजपासून लक्षात घ्या, तुम्ही जे काही काम आता करताय, जसं आता इथे आता समजा किती लोक आहेत क्लासमध्ये सध्या मला माहिती नाही, समजा आता जे काही लोक असतील आणि त्यांनी तेवढ्याच एनर्जीने जर 100% फोकसने जर क्लास केला तर काहीतरी फायदा होईल. नाहीतर जे लोक अर्धे लोकांपेक्षा जास्त व्हिडिओ बंद करून बसले, मल्टीटास्किंग करून राहिले, ते फायदा होणार आहे का? मग कुठल्याही गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे तर तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवत असाल तर तो सुद्धा त्याच ऊर्जेने, तिथे कटकटीन दिवसभराचे भांडण नका काढू. नाही तर बस वेळ, अरे माणूस जवळ येऊन बसला नाही तर तुमचं चालवून जाते, हे टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, ते टेन्शन आहे. टेन्शनला काय करायचा उपाय दिलाय? कोणी म्हणायचं नाही की आमचे टेन्शन आम्हाला माहिती आहे. टेन्शन सगळ्या कागदावर लिहा, कारण समोरच्याचा डोकं खराब करून टेन्शन सॉल्व्ह होणार आहे का? मग काय करायचं? कागदावर लिहा, तुकडे करा आणि जाळा. आणि जेव्हा व्यक्तीच्या बाजूला बसले असाल, मुलांच्या बाजूला बसला, त्यांना प्रेम करा, घरच्यांशी प्रेमाने वागा. बरोबर की नाही? किती वागतो आपण? चलो आगे बढ़ते हैं. तर मेडिटेशन म्हणजे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला फोकस करायचा आहे. आणि आपलं हे जे ब्रेन आहे ना, कॉन्शियस माइंड वगैरे, आता हे सायंटिफिकली नाही शिकवत मी तुम्हाला. आता ही इमेज उलटी कशी काय झाल्या माहित नाही मला. भैया इमेज कैसे उलटी हो गई? इमेज ये इमेज उल्टी हो गई. उल्टी नहीं बनाई ना, वहां पे कैसे उल्टी बनेगी? कहाँ से?
अच्छा उलटी पेस्ट की क्या? चला ठीक है, क्या हरकत है? हाँ नहीं हो जाएगा, पीडीएफ आहे ना, ठीक आहे, कोई बात नाही. चला मी आता तुम्हाला एक नियम समजावून सांगून देते. ती इमेज काही आता सरळ होणार नाही, आमच्या जरा क्रिएटरनी त्याला उलटी केली आहे. पूरा रोटेट कर दे. चलो आ गई, थोड़ा उसको इधर ले लो. चला ठीक है, असू द्या, ऊपर वाला भी हो गया क्या? जाने दो उसको. जाने दो, मेरे को नेक्स्ट टॉपिक को टाइम चला जाएगा अपना. चला एक थोडक्यात तुम्हाला ही इमेज मी उद्या परत एकदा चेक करून सांगते. ही इमेज जरा उलटी झाली आहे आता. तर ते उलटी म्हणजे याच्यात काय आहे, हे जे ब्लू कलरचे डॉट दिसतात, असं समजा की ब्रेन उलट ठेवलेला आहे. याच्यात हा जो तुम्हाला लाइनिंग वाला पाथ जो दिसतोय, तो लाइनिंग वाला पाथ म्हणजे काय आहे, आपले न्यूरोपाथवे आहे. आणि हे जे न्यूरोपाथवे आहे, हा प्रत्येक विचाराला, जसं तुम्ही सतत सतत एखादी गोष्ट बोलता, तर तो न्यूरोपाथवे काय करतो, त्याला कलेक्टिव्हिटी जमा करतो. म्हणजे जर आता तुम्ही एखादा मुलगा एकदा लहानपणी सायकल चालवायला शिकला, मोठा होऊन विसरतो का तो? बरोबर आहे, विसरतो का तो? निश्चितच तो विसरत नाही. का बरं? कारण त्याच्या ब्रेन मध्ये कंटिन्युएशन मध्ये ती गोष्ट सातत्याने गेली असते. लहानपणी आपण 2चा पाढा पाठ केला, 2चा टेबल पाठ केला, झोपेतून आज घालून विचारलं तरी पाठ आहे आपल्याला. याचाच अर्थ काय की जो विचार सातत्याने केला जातो, त्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. सातत्याने कंटिन्युअसली जी गोष्ट करतात, ती गोष्ट आपल्या जीवनात होते. तर आता किती लोक रेडी आहे पुढच्या 21 दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी? त्यांनी रेडी टाइप करायचं. आने वाले 21 डेज में अपने जिंदगी को कुछ तो भी अच्छा देना है, जिसको भी चेंज करना है, दोज हु आर रेडी, टाइप इन चैट बॉक्स रेडी 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 की बहुशार हो चाहिए. 400 प्लस 421 लोग है आणि रेडीचा पाऊस पडला पाहिजे. वा, ग्रेट 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 एव्हरीवन, चलो ग्रेट. सब्जेक्ट रेडी है. तर 21 दिवस का बरं? कारण ही जी आपली इमेज उलटी झाली ना, त्याच्या खाली लिहिलेलं आहे, कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही 21 दिवस कंटिन्युअस फॉलो करता, तर ते तुमच्या ब्रेन मध्ये हॅबिट मध्ये येतं. आणि त्या गोष्टीला 60 डेज मध्ये फॉलो करता, ती परफेक्ट बनते आणि 90 डेज मध्ये तुमच्या जीवनाचा भाग बनून जाते परमनंट. कारण शेतकऱ्याला पीक काढायला 3 ते 4 महिने लागतात. आणि म्हणून कमीत कमी सुरुवात 21 दिवसापासून करायची आहे, मग 60 दिवस, मग 90 दिवस. आणि आपल्याकडे रेकॉर्ड आहे 4 स्टेजचा कॅन्सर. डॉक्टरांनी दिले होते 40 दिवस, जगाच्या पाठीवर न्या, व्यक्ती जगणार नाही. व्हिडिओ पाठवून देऊन तुम्हाला, की याच्या आधी पाठवलेलं होतं, युट्यूबवर बघू शकता. 4 स्टेजच्या कॅन्सरसाठी डॉक्टरांनी काय म्हटलं होतं, की जगाच्या पाठीवर कुठे घेऊन जा, पेशंट ठीक होणार नाही. पेशंट आज 2025 आहे, 2019 मध्ये कॅन्सरने सफर होता, 2025 मध्ये देखील पूर्णपणे स्वस्थ आहे. जानेवारी 2023 मध्ये मी दिल्लीला आरसीएची जी कॉन्फरन्स होती, रेकी कॉन्सल्टंटची, तिथे रिसर्च पेपर सबमिट केला, 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा. तुम्ही माझ्या युट्यूबवर जाऊन स्वतः पेशंटचा फीडबॅक बघू शकता की काय त्यांची जर्नी राहिलेली आहे. ओके, तर आपल्याला 21 दिवस स्वतःवर काम करायचं आहे. आता सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या लिहून काढा बरं. खूप जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर, लिहा बरं सगळ्यांनी. जो भी आपके पास अपनी जिम्मेदारी है लिख डालो. 1 2 3 4 5 6 7 8 जो यहाँ पे बैठे कागज पेन लेके नहीं बैठे, उन्होंने सोचो दिमाग में. बघा बरं, लिहा तुमच्या जबाबदाऱ्या काय काय आहे. खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर जीवनातल्या. लिहा, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तब तक मैं इनसे पूछती है, क्या है तुमच्या जबाबदाऱ्या? पहले 2 3 जिम्मेदारियां बता दो. बच्चों के लिए बच्चों की केयर करना. सेकंड बोलूंगी तो खुद के लिए, खुद का, और मैं बिजनेस में ग्रोथ कैसी होनी चाहिए. अच्छा, बिजनेस ग्रोथ खुद के लिए. और फाइनेंशियली खुद की केयर करना. ओके, Self खुद care. वो कितने नंबर पे है? फर्स्ट. नहीं ना, आपने अपनी जिम्मेदारी बोली. मैं अभी फोर्थ नंबर पे, लेकिन सेल्फ सांगा तुमच्या जबाबदाऱ्या काय काय. पाऊंगी. हो मॅडम, सांगा तुमच्या सांगा काय काय जबाबदाऱ्या. पहिली जबाबदारी, दुसरी जबाबदारी, अशा नॉर्मली ज्या तुम्हाला वाटतात की या माझ्या जबाबदाऱ्या सांगा.
बोलायला ट्राय करा. इथं मार्क नाही देत आहे कोणी तुम्हाला. बोला. जबाबदारी मुलगा अभ्यास नाही करत ते समजा विचार येतो. कसं होईल काय होईल 12वीचं वर्ष आहे बा. अच्छा. वेळ झाला स्वयंपाकात झाली. ठीक. तुमच्या जबाबदाऱ्या मग इकडेही विचारावं लागेल आपल्याला जबाबदाऱ्या काय आहे. ओके. आता इकडे यांना विचारू आपण. जरा हा कॅमेरा सेट करून घेऊ आता आणि जस्ट विचारू इकडे की काय जबाबदाऱ्या आहेत. तर 2 लाख है. 2 नहीं क्या 20 लाख रुपए है. वेरी गुड. 2 करोड़ है क्या. चलो कोई बात नहीं. हा चला सोनू मॅडम जबाबदाऱ्या लिहिल्या का हो. जरा लिहा. सोनू तनपुरे जबाबदाऱ्या अनम्यूट करा बरं. काय काय जबाबदाऱ्या लिहिल्या सांगा बरं जरा. ओ मॅडम माईकच ऑन नाही केला ना तुम्ही. माईक ऑन करा. आई होणे, बहीण होणे ही एक जबाबदारीच आहे ना. हा अजून मुलगी होणे, बायको होणे. हा हा ओके. अजून झाल्या बस काय मी जबाबदाऱ्या? एवढं. चला धन्यवाद धन्यवाद. शुभांगी मॅडम सांगा बरं जबाबदाऱ्या काय आहे तुमच्या. जरा अनम्यूट करा. आता तरी माईक ऑन होते का पाहू द्या जरा मला तुमचं. हा बोला. हा मॅडम. हा काय नाही मॅडम, स्टडी करणे, जॉब करणे, स्टडी परत करणे. स्वतःला सिद्ध करायचंय. स्वतःला सिद्ध करायचं. व्हेरी गुड. हा ऐकून घ्या बरं सगळ्यांना जबाबदाऱ्या एकमेकांच्या काय लिहिलेल्या. ओके थँक्यू. अजून काही जबाबदाऱ्या आहे का. हो. हा बोला. स्वतःची काळजी घेणे, घरच्यांची काळजी घेणे. हा ठीक ठीक. अजून झालं. झालं ठीक. हा नीलम शहा. माईक हा बोला. मुलाचे लग्न, हा माझे वजन उतरवणे, हम्म, माझी हेल्थ शेवटपर्यंत चांगली राहणे हम्म, आणि आयुष्यात मला मेन म्हणजे काहीतरी करायचं होतं हा ते आता रेल्वे शिकणे हे माझं महत्व राहील त्याच्यासाठी. ओके ओके छान थँक्यू. तर आता बघा आपण जबाबदाऱ्या लिहिल्या. जबाबदाऱ्या लिहिताना आपण काय म्हटलं की आता पहिली जबाबदारी, दुसरी जबाबदारी. आता लोकांच्या 10 जबाबदाऱ्या लिहून काही लोकांच्या लिस्टमध्ये ते स्वतःच नव्हतं. अगदी मुलांचं लग्न पहिले आलं. कोणाला काही घर बांधायचं असेल. कारण हा प्रश्न मी नेहमी कुठेही ऑफलाईन कॉन्फरन्ससाठी गेली तर पहिले विचारते की बाबा रे तुमच्या जबाबदाऱ्या कागदावर लिहा. अख्खी लिस्ट संपून जाते तर स्वतःची जबाबदारी नसते. आता काल तसं म्हटलं की मला जर आता काही झालं तर माझ्या घरचे 4 तासात मला मोकळे होतील की नाही पोहोचून. काहीतरी उरणार आहे का माझ्यासाठी. होतील की नाही होतील. जसं माझ्यासाठी आहे तसं तुमच्यासाठी नियम लागलेला आहे. कोणासाठी वेगळा काही नियम आहे का. मग आपल्यासाठी जे काही जीवन आहे ते जीवन केव्हा आहे. जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयावर ठेवा. माझं अस्तित्व केव्हापर्यंत आहे. ठेवा हृदयावर हात. तो स्वतःच्या हृदयावर हात ठेवायला एवढा विचार करायला लागते का. अख्खा त्याही गोष्टीकडे तुमचंच हृदय आहे, तुमचाच हात आहे. ठेवा ना जरा. हा काय म्हणायचंय. या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच माझं अस्तित्व आहे. ज्या क्षणी माझ्या देहातनं प्राण नावाची ऊर्जा निघून गेली मेरे लिए सब शून्य है. आणि घरच्यांसाठी फोटो थार. बरोबर की नाही. त्याच्याशिवाय काही अस्तित्व आहे का. आपल्या पूर्वजांच्या घरी लागलेले हार लागलेले फोटो आहेतच की नाही. मग आपल्यासाठी केव्हापर्यंत जेव्हापर्यंत या देहात प्राण आहे. मग जगायचं केव्हापर्यंत जेव्हापर्यंत या देहात प्राण आहे तेव्हापर्यंतच आपलं सगळं जीवन आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण गेला आपल्यासाठी सगळं संपलं. आणि लोकांच्या मनात फक्त आठवण होतं पण ती पण काही क्षणांसाठी. कोणीही कुणासाठी थांबत नाही. आणि म्हणून माझ्या बंधूंनो मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आजपासनं सगळ्यात पहिल्या क्रमांकावर तुम्ही. कारण ज्या दिवशी एखाद्या घराचा कर्ता पुरुष 1 महिना आजारी पडतो ना त्या घराचं फायनान्शियल बजेट कसं बिघडतं बघा. किंवा एखादी घरातली महिला 1 दिवस आजारी असली तर तिच्या घराचा काय हाल होतो तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तो माझे बंधू असतील किंवा माझ्या मैत्रिणी असतील पहिलं कर्तव्य माझ्यासाठी मी. कारण जर तुम्ही आनंदी असाल
तुम्ही आरोग्य संपन्न असाल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी आनंदाने आणि सहजतेने पूर्ण करू शकणार आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आता आपल्याला दुसरी लिस्ट तयार करायची आहे. आणि ती दुसरी लिस्ट काय आहे माहितीये का? तुमच्या लिस्टमध्ये आता तुम्हीच नव्हत्या, होत्या का? कोणाकोणच्या लिस्टमध्ये होते तुम्ही? किती लोकांची लिस्ट अशी राहून गेली की आपल्या लिस्टमध्ये आपलाच नंबर लागला नाहीये, आणि लागलाही असेल तर कुठेतरी शेवटी लागलेला आहे. आणि म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे, एक दुसरी लिस्ट तयार करायची आहे आणि त्याच्यात आपला स्वतःचा नंबर, कारण आपलं जीवन कसं आहे, सारे दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है, असं आपलं काहीतरी झालेलं आहे. त्याच्यानंतर अरे दोस्तो खुद की पहिले खुशी, आतापासून काय करायचं आहे, स्वतःची खुशी, स्वतःचा आनंद. कारण तुम्ही जर 100% आनंदी असाल तरच तुम्ही जीवनाला संपूर्ण आनंदाने आणि याच्याने जगू शकाल. म्हणून आज एक नवी लिस्ट तयार करा जीवनाची, ज्या लिस्टवर तुम्ही पहिल्या क्रमांकावर असणार आहे तुमच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या क्रमांकावर स्वतःला बघाल तेव्हा जीवन एका नव्या स्माईलने क्रिएट होणार आहे. आणि ते स्माईल तुमच्या जीवनाला खूप पॉझिटिव्हिटी देणार आहे. कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे काम करतं. आणि त्याचं कसं करतं आपण, की जसा डेटा, जसा आता माझ्या कम्प्युटरमध्ये जर एखादा व्हायरस घुसला तर तो व्हायरस कसा काम करेल, त्याला जशी मी एनर्जी देईल त्याच्यानुसारच ते काम करेल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, त्याच्यावर वर्क करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे आरोग्य पाहिजे, जो आनंद पाहिजे आहे, त्या आनंदासाठी, त्या आरोग्यासाठी काम करा. कारण जीवन इतकं सुंदर आहे, तुम्ही त्याला ज्या पद्धतीने निर्माण कराल तशीच एनर्जी ते कलेक्टिव्हली आपल्या जीवनात निर्माण करणार आहे. तर आज आपल्या जीवनामध्ये पहिल्या लिस्टमध्ये आपण येणार आहे. आणि जर ते आणलं तर मग जीवन कसं होणार आहे, संपूर्ण स्माईलने क्रिएट होणार आहे. आणि त्या पहिल्या लिस्टवर आणण्यासाठी आज तुम्हाला मी एक होमवर्क देते. आणि तो होमवर्क काय आहे माहितीये का? ज्यांनी काल जलाया फाडा नहीं गए आज कर लो. आणि उद्या आपण जे पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे त्या पास्ट लाईफ मेडिटेशनला पूर्ण पॉवरफुल एनर्जीने फील करा. ते पास्ट लाईफ मेडिटेशन, आणि तुमच्या एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण, एखादी बहीण, एखादं जवळचं नातेवाईक जर त्या भूतकाळातल्या घटनांमध्ये दुःखी राहत असेल ना सतत, तिला उद्याच्या सेशनची लिंक पाठवा. कदाचित तुम्ही तिच्या जीवनामध्ये ते स्माइल क्रिएट करण्यात कारणीभूत ठराल आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुंदर स्माइल क्रिएट. तो 1-2 फीडबॅक घेऊ आणि आजच्या सेशनला स्टॉप करू. कसं वाटलं आजचं सेशन, कोण सांगेल? एनीवन, खुद ओके. मैं आज जबरदस्ती नहीं करूंगी कि आप बोलो. सुजाता मॅडम अनम्यूट करा. बोला मैडम. सुंदर. तो कलर आज में क्या फील हो रहा है? खूप छान वाटतंय. ग्रेट. आणखी कोणी? कैसे लग रहा सेशन बताओ. इथे टाईप करून दिले मला माईक मधनं. हा, गोविंद सर अनम्यूट करा. फारच छान मॅडम. मेनी मेनी थँक्स थँक्यू. फॉर रिअली शिफ्टिंग टुवर्ड्स पॉझिटिव्हिटी. ग्रेट, थँक्यू. एनीवन मोर? लक्ष्मी मॅडम बोला. तुमचा माईक मला इकडनं ऑन नाही करता येत आहे, इकडनं करून बघूया. तर आज आपली थोडस माझं ट्रायल बेसवर चालू आहे सिस्टमचं. हा, अनम्यूट करा मॅडम. लक्ष्मी मॅडम झाला का तुमचा माईक? ओके, नेक्स्ट. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात मॅडम? मी भद्रावती, चंद्रपूर, महाराष्ट्र. कसं वाटलं सेशन? खूपच सुंदर. एक पॉझिटिव्हिटी वाटत आहे आणि डोक्यावर जे दडपण होतं ते इनडायरेक्टली निघत आहे कालपासून. ओके. 10 दिन में तो बहुत खाली होने वाला है. अब नवीन गोष्टी भरायच्या, पण ते खाली जागा ठेवली तर तिथे काय राहील, हवा साठेल. मग हवा तिथे धूळ पण जमा होईल. आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण क्लीन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये व्हॉट एक्झॅक्टली आता आपल्याला आपल्या जीवनात कुठला आनंद पाहिजे त्या आनंदाची तिथे पेरणी करायची आहे. ठीक आहे, आपल्याला एक चांगला शेतकरी बनायचं आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. परत आता आपला ग्रुप होईल. जरा शेअरिंग मध्ये कंजूसी करू नका. का बरं?
कारण काल 362 366 लोक क्लासला होते. तुमच्या शेअरिंगमुळे आज 421 लोक क्लासला होते. ठीक आहे. तर आज अजून तुम्ही तुमचे जर चांगलं शेअरिंग केलं, जर वाटलंय तर ठीक आहे, 2 दिवसात जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह वाटलं, तर उद्याची आपली अटेंडन्स 500 प्लस तरी गेली पाहिजे. कमीत कमी 500 लोकांच्या जीवनामध्ये उद्या जे काही सफरिंग आहे वर्षानुवर्ष दडलेलं, ते खाली करायला आपण मदत करणार आहे. तर शेअरिंग अवश्य करा, कारण तुमच्या शेअरिंग मधनं अनेक लोकांना तुम्ही प्रेरणा ठरणार आहे. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. उद्या रिलॅक्स जागी बसायचं आहे, कुठली डिस्टर्ब करणार नाही, कारण उद्या आपण इनर माइंडचं सर्व्हिसिंग करणार आहे, जे आजपर्यंत केलेलं नाही. या सो रेडी फॉर दॅट. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. ओके. सो शेअरिंग नका करू. चलो थँक्यू.